नमस्कार मित्रांनो, जळगावकर शैलेश या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, पालघरच्या जव्हारमधील एका छोट्याशा पाड्यावरून सुरू झालेला प्रवास थेट दिल्लीच्या राष्ट्रपती भवनापर्यंत कसा पोहोचतो. जेव्हा हातामध्ये कलेचा वारसा आणि मनामध्ये संस्कृती जपण्याचा ध्यास असतो, तेव्हा परिस्थिती कितीही बिकट असली तरी नशिबाची रेखा बदलता येते. आज आपण अशाच एका महान व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात गुंजणारा तारपा हा सूर केवळ जिवंत ठेवला नाही, तर त्याला जागतिक ओळख मिळवून दिली. ते आहेत पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा. मित्रांनो, भिकल्याजींचा हा प्रवास सोपा नव्हता. त्यांच्या घराण्यात गेल्या 400 वर्षापासून ही तारपा वादनाची परंपरा सुरू आहे. पण उदरनिर्वाहासाठी त्यांना कधी मजुरी करावी लागली, तर कधी अन्नासाठी संघर्ष करावा लागला. पण अशाही परिस्थितीत त्यांनी आपली लोककला सोडली नाही. पक्षाघाताचा झटका येऊनही शरीराने साथ सोडली तरी त्यांच्या आत्म्याने तारपा वाजवणं थांबवलं नाही. ज्या माणसाचा जन्म कोणत्या तारखेला झाला याची कागदोपत्री नोंद नाही, आज त्याच माणसाच्या कर्तृत्वाची नोंद संपूर्ण देशाने घेतली आहे. भिकल्याजींकडे पाहिल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे अध्यात्म हे केवळ पुस्तकात नसतं, ते आपल्या जगण्यात असतं. त्यांची मुलं आजही रोजंदारीवर काम करतात, तरी त्यांच्या चेहऱ्यावरची ही शांती आणि कलेप्रती असलेली निष्ठा आपल्याला खूप काही शिकवून जाते. आपल्या संस्कृतीचं सत्व टिकवणं म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असेल तर वारली पेंटिंगमध्ये दिसणारा तो तारपा वाजवणारा माणूस आजही रक्तमांसाच्या रूपात आपल्यासमोर उभा आहे. मित्रांनो, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित होऊनही पाय जमिनीवर असणारा हा मातीतील माणूस खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा अभिमान आहे. त्याच्या जिद्दीला आणि कलेला आमचा मानाचा मुजरा. मित्रांनो, कलेचा हा वारसा असाच पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत राहो हीच सदिच्छा. तसेच पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांच्या आयुष्याकडे पाहिलं की एक गोष्ट स्पष्ट होते की पुरस्कार माणसाला मोठा करत नाही, तर माणसाचं कार्य पुरस्काराला मोठं करतं. ज्या हातांनी मजुरी केली, ज्या हातांनी गरिबी सोसली, त्याच हातांनी आज महाराष्ट्राच्या संस्कृतीचा झेंडा दिल्लीच्या दरबारात फडकवला आहे. कलेचा हा वारसा केवळ एका वाद्यापुरता मर्यादित नाही, तर तो आपल्या अस्तित्वाचा आणि स्वाभिमानाचा हुंकार आहे. भिकल्याजींनी त्यांच्या आयुष्यातून आपल्याला एकच शिकवण दिली: परिस्थिती कितीही बेताची असली तरी आपली संस्कृती आणि स्वत्व कधीच सोडू नका. वारली पेंटिंगमधला तो तारपा वाजवणारा माणूस आज जिवंत झालाय आणि तो आपल्याला सांगतोय की परंपरा जपणं ही फक्त जबाबदारी नाही, तर ते आपलं कर्तव्य आहे. भिकल्याजींच्या या जिद्दीला आणि त्यांच्या कलेला आमचा मानाचा मुजरा. पुन्हा भेटूया अशाच प्रेरणादायी प्रवासासह. पाहत राहा जळगावकर शैलेश. जय हिंद, जय महाराष्ट्र.